नमस्कार मंडळी. तुमच्यासाठी मस्त कथा घेऊन आली आहे. कसा होता तुमचा रविवार? रिलॅक्स झाले असाल ना आता? पूर्ण दिवसभर मस्त फिरले असाल सगळीकडे. बाहेर गेले असाल, कुठे हॉटेलिंग केलं असेल, मूव्ही बघितला असेल. याच्यावर सोने पे सुहागा अशी एक विनोदी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चला मग सुरुवात करूया. कथेचं नाव आहे गंमत. लेखिका नीता गद्रे आणि अभिवाचन मी चेतना वैद्य. लालू कुलकर्णीवर मायाची एवढी खुन्नस का होती न कळे. खूप रंगात आला ना की लालूचा एक डोळा तिरळा होत असे हे एक व्यंग सोडलं तर लालू तसा बरा होता. आणखी एक मधूनच त्याला ईश्य म्हणायची सवय होती. पण म्हणून काय झालं? पुरुषांच्या तोंडी ईश्य बरं दिसत नाही एवढंच की नाही. मग पण माया मात्र जाम वैतागायची. माया जेवढी लालूला कटवायची ना तेवढाच तो तिच्या गळ्यात पडायचा. हॉस्टेलवर लालूची रोज एक तरी फेरी व्हायचीच. कधी पुस्तक माग, कधी नोट्स माग, कधी तिला कॉफीलाच बोलव. मायानं एकदा लालूची ब्याद कायमची टळावी म्हणून एक युक्ती केली बरं का. लालू आला तशी ती लालूकडे बघून हसत म्हणाली, हाय लालू, सो प्लेझंट टू मीट यू. लालूनं मागच वळून पाहिलं. आपल्यालाच उद्देशून बोलतेय ना. ते त्यानं आधी कन्फर्म केलं. मागे कोणी नव्हतं. माया त्यालाच उद्देशून बोलत होती. काय माया? लालूनं अगदी अत्यानंदानं विचारलं. आज मला आणि माझ्या मैत्रिणींना आईस्क्रीम खिलव ना. ओ इट्स माय प्लेजर. चला सगळ्याजणी कम ऑन. मायानं डोळा घालत चांगलं 4-5 जणींना गोळा केलं. वैशालीला गेल्या आणि त्या 6 जणी आधाशासारखं आईस्क्रीम गिळत होत्या. बिल देताना लालूचे डोळे पांढरे झाले राव. त्याच्याकडे तेवढेच पैसेच नव्हते. त्यामुळे महिनाभर वैशालीत आईस्क्रीमचे कप धुण्याखेरीज त्याच्यासमोर काही पर्यायच नव्हता. पण ऐनवेळी मिनलनं आईस्क्रीमचं बिल भरून लालूची इज्जत वाचवली. एवढा पचका झालाय म्हटल्यावर आता लालू आपला नाच सोडेल की नाही असं मायाला वाटलं. पण इश्क पर जोर नाही असं जे म्हणतात ना ते खरं आहे अहो. लालू मायाकडे येतच राहिला. माया होतीच तशी म्हणा. कॉलेजची, हॉस्टेलची क्वीन. अभ्यास कधी करायची कार्टी कुणास ठाऊक. पण ती दरवर्षी न चुकता पास व्हायची की हो. यावरून तिला दिल दिया मार्क लिया असे फिशपॉन्ड सुद्धा मिळायचे. पण मायाला त्याची पर्वा नव्हती. हॉस्टेलवर तर ती क्वचितच असायची. बहुधा तिचा मुक्काम बॅडमिंटन कोर्टवर असायचा किंवा मग कॅन्टीनमध्ये. कॅन्टीनमध्ये तिनं स्वतःच्या खर्चानं क्वचितच कधीतरी खाल्लं असेल. पोरच तिला खिलवायची. हॉस्टेलमध्ये असलेला फोन वापरून कुणाकुणाला विनाकारण फोन करायचे. हॉस्टेलवरच्या मुलींना भेटायला आलेल्या मावस भावाच्या सायकली, स्कूटर्स पंक्चरच करून टाकायच्या. त्यातली हवाच सोडायची. हे असले तिचे आवडते उद्योग. होय, तिला आणखीन एक छंद होता. पैजा लावण्याचा. अहो, डेक्कनच्या बस स्टॉपवर उभं राहून तिनं पैज लावून भीक मागून दाखवली होती. हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये भर गर्दीत सिगारेट ओढून दाखवली होती. सो माया वॉज माया. माया म्हणजे एक तुफान होतं आणि लालू एक चिमुकला थरथरता दिवा होता. त्या दिवशी 1 एप्रिल होता बरं का. सकाळचे 7च वाजत होते. माया अगदी गाढ झोपेत होती. सगळ्या मैत्रिणींनी काय ठरवलं, मायाला करायचं एप्रिल फुल. एक जण वॉचमन जवळ गेली आणि म्हणाली, माया को बोलो लालू आया है उससे मिलने. काय के वाजते झूठ बोलने का. अरे आज 1 एप्रिल है ना, उसे फसाएंगे, जाओ बोल के आओ, तुम्हारा क्या जाता है, जाओ. वॉचमननं गंमत वाटून ते कबूल केलं. वॉचमनचा निरोप ऐकून माया चडफडत उठली. गाऊन मध्ये होती हो, झोपली होती ना. खाली येताना तिला संपूर्ण तयारी करावी लागली ना. सगळ्या जणी जिन्याजवळ, खोलीत, खिडकीजवळ अशा उभ्या राहिल्या होत्या. समोर कंपाऊंड होतं, गेट, रस्ता सगळंच दिसत होतं. आता माया येईल, लालू कुठे विचारेल आणि मग लालू नाही
हे कळल्यावर अशी चिडेल, वॉचमनवर उसळेलच. पोरी अगदी जय्यत तयारीत उभ्या होत्या. हा प्रसंग त्या मस्त एन्जॉय करणार होत्या. माया रूम मधून बाहेर पडली. जिना उतरून खाली आली. पोरींनी श्वास रोखले. तिनं वॉचमनला विचारलं, किधर आहे लालू? आणि 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 आता फिट येऊन पडायची पाळी मायाच्या मैत्रिणींची होती. कारण लालू खरंच हॉस्टेलच्या गेटमधून आत येत होता. मायाला अशी स्वागतिकेच्या पोज मध्ये समोर आलेली बघून लालूला काय स्वर्गीय आनंद झाला, विचारू नका. हाय माया. हाय. सो नाईस टू सी यू. इट्स ऑल राईट. इतके सकाळी मला कोणी डिस्टर्ब केलेलं नाही रे आवडत. काय काम होतं तुझं? अगं 8 वाजायला आलेत माया. ही का झोपायची वेळ आहे? काम काय होतं ते बोल. ठीक आहे, सांगतो. मला हेल्प कर. कसली? अगं माझ्या फिल्म क्लबचं उद्घाटन आहे 20 तारखेला. ऐला, तू फिल्म क्लब सुरू करतोयस? लाल्या, बोलला नाहीस कधी लेका? माया, तुला सरप्राईज करणार होतो म्हणून बोललो नाही. प्रोजेक्टर, हॉल, स्क्रीन सगळं जुळवलंय. दरमहा ₹50 भरायचे. महिन्यातून 4 फिल्म्स दाखवणार. मायाच्या मैत्रिणी फिल्म क्लबचा विषय निघाल्याबरोबर बाहेर आल्या. माया, 20 तारखेला मी भुवन शोम दाखवतोय. गिरीश कर्नाडांना ओपनिंगसाठी बोलवलंय. गिरीश कर्नाड? मायाचा आज झाला. ऐला लाल्या, अरे तू ग्रेटच आहेस, माया मनापासून म्हणाली. आणि लालूला स्वर्ग अगदी 2च बोटं उरला. बर, मग मी काय करू आता लालू सांग? मला आत्ताच टेलिग्राम आलाय साताऱ्यातून. वडिलांची तब्येत बिघडली आहे, त्यांना डायबिटीस आहे ना. लग्नाचा सीझन आहे, जेवणात जिलव्या लाडू हाणले असतील, शुगर वाढली असेल, बघून येतो त्यांना जाऊन. वडिलांचं जाऊ दे रे, व्हॉट आम आय एक्सपेक्टेड टू डू? मी सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड द्यायला बाहेर पडलो होतो, पण आता साताऱ्याला जातोय, तर तू प्लीज ही इन्व्हिटेशन कार्ड डिस्पॅच करशील का? ओके. मायानं अगदी आनंदानं होकार दिला. लालूनं तिच्या हातात कार्डचा गठ्ठा कोंबला आणि गेला निघून. माया मैत्रिणींच्या ताफ्यात हॉस्टेलवर परत आली. कुठलंही काम चिकाटीनं आणि एका जागी बसून करणं मायाच्या स्वभावातच नव्हतं. त्यामुळे ती सलगपणे एका जागी बसेल आणि इन्व्हिटेशन कार्ड डिस्पॅच करण्यासाठी पाकिट तयार करेल, पत्ते लिहील, शक्यच नव्हतं. तिने सगळ्या कार्ड्सवर अशी संथ नजर फिरवली आणि मैत्रिणींना ऑर्डर सोडली. पाकिटावर पत्ते लिहून जरा डिस्पॅच करा ग, माझी मॅच आहे आता. मी जिंकले तर देशपांड्या मला इव्हिनिंग कॉर्नरला मी पुरे म्हणेपर्यंत खायला घालणार आहे. मायाच्या एक लक्षात आलं होतं, त्या संपूर्ण इन्व्हिटेशन कार्ड मध्ये तिच्या नावाचं कार्डच नव्हतं. संताप संताप झाला होता तिच्या जीवाचा. लालूचा तिला भयंकर राग आला होता. लालू आता समोर असता तर मायानं नक्कीच त्याला उरबाडलं असतं, चावली असती त्याला. लालूला ती शिक्षा वाटली असती की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण आता लालू समोर नव्हता ना. माया मनातून खूप दुखावली गेली. तिनं 4-5 कार्ड हातात धरली. एका कार्डवर तिनं नजर फिरवली. मेजर अरविंद वैद्य आणि श्रीमती आशा वैद्य या कार्डवर तिची नजर स्थिरावली. तिचे डोळे चमकले. लालूवरची खुन्नस डोळ्यातच उतरली. ते कार्ड पर्समध्ये टाकत ती म्हणाली, लाल्या लेका मला अवॉइड करतोस? इस फंक्शन को तो आपण जाएंगाच, मिसेस आशा वैद्य बनून. हे वैद्यांचं कार्ड डिस्पॅच होणारच नाही. या कार्डवर मी जाईन. गिरीश कर्नाड येतोय, आय मस्ट गो. गिरीश कर्नाडला काय वाटेल मी गेले नाही तर? वा, लाल्या एरवी माझ्याशी गळ काढतो आणि मला इन्व्हिटेशन देत नाही काय? नालायक, बघतेस तुला. मायाच्या पुढच्या शिव्या लेट नाईट शिव्या होत्या. संतापानं फुतकारत माया कोर्टवर निघून गेली. 20 तारीख उजाडली की लालूचा पत्ताच नव्हता. लालूचे 2 मित्र आणि एक मैत्रीण ज्यांना मायानं कधी बघितलंच नव्हतं, त्यांनी म्हणे फंक्शनची सर्व व्यवस्था केली होती. मायानं आपला मस्त मेकअप पूर्ण केला. बंगाली साडी, कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाऊज, नाकावर चष्मा, केसात थोडीशी रुपेरी झाक, फिक्कट लिपस्टिक. ती आता थोडीशी प्रौढ दिसायला लागली. एक ओल्ड फॅशन पर्स घेऊन तिने पायात
फ्लॅट हिल्सच्या चपला सरकवल्या. त्या घालून आधी रूम मध्ये चालून बघितलं. हो, जमलं तर बरं. पण जमलं बाई. ती आता मिसेस आशा वैद्य बनली होती. मस्तपैकी हॉलवर आली. प्रचंड मोठा हॉल, अगदी दिमाखदारपणे डेकोरेट केला होता. हॉलमध्ये निमंत्रितांसाठी आलिशान खुर्च्या, कोच, स्टेज अगदी सुरेखपैकी सजवलेलं, खुर्च्यांच्या मागे प्रोजेक्टर, समोर व्हाईट स्क्रीन, हॉलच्या मध्यभागात पार्टीची मस्त तयारी, मंद निळसर प्रकाशात नाजूक नक्षीचे टेबल क्लॉथ, त्यावर डिशेस, स्नॅक्सचे बॉक्सेस मांडलेले, आकर्षक पुष्परचना जागोजागी केलेल्या, कॉल ऑफ द व्हॅलीचे मस्त सूर हॉलमधलं वातावरण अधिकच प्रसन्न करत होते. वा, छान. अगदी दुसऱ्याचं निमंत्रण ढापून यावंच इतका जकास कार्यक्रम होता. शिवाय गिरीश कर्नाड आणि भुवन शोम. मायाला वाटलं हमने यहाँ आकर कोई गलती नहीं की. मायाने एक खुर्ची पकडली आणि तिच्यावर बूट टेकलं. तेवढ्यात टॉप टू बॉटम एक पॉश तरुणी तिच्याजवळ आली आणि म्हणाली, आपला परिचय? आपलं कार्ड तिला दाखवत माया म्हणाली, मिसेस आशा वैद्य. ओ, ग्लॅड टू मीट यू. किती दिवस माझ्या मनात होतं तुम्हाला भेटायचं माहितीये का? भारतीय हस्तकलांबाबतचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन, ओ माय गॉड, किती मोलाचं आहे. मी भाग्यवान आहे अगदी की माझी तुमची भेट झाली. अय्या, भारतीय हस्तकला? माय गुडनेस, देव माझे रक्षण करो, माया मनात म्हणाली. माया मनातून थोडी घाबरली होती, पण असं घाबरायला तिला खूप आवडायचं बाबा. खूप मजा यायची. थ्रिलिंग, सेन्सेशनल काहीतरी आवडायचंच तिला. आता चांगलाच खेळ होणार होता. हाऊ नाईस. आपली भीती एन्जॉय करत करत हसत मुकानं ती म्हणाली, इट्स माय प्लेजर. हस्तकलेमध्ये मला लहानपणापासूनच इंटरेस्ट आहे. पण ही नवीन जनरेशन, भारतीय हस्तकलेचा आत्माच कुठेतरी हरवतोय त्यांच्या हातून, अशी भीती वाटते मला. मॅडम, तुम्ही इथं खुर्चीत का बरं बसलात? पुढच्या रांगेत कोचवर बसा ना. खरंच तुमच्यासारखी थोर माणसंच विनम्र असतात. तुम्ही आणि साध्या खुर्चीत, छे छे, चला बघू पुढं. आशा वैद्यची योग्यता खुर्चीत बसायची नाही आणि भारतीय हस्तकला तिच्यामुळंच तरलीये वगैरे, हे दोन मुद्दे मायाला आता कळले होते. आता पुढची खेळी खेळायची होती. माया कोचात स्थिरावली. मागची सुरेख स्वागतिका अन्य कुणाला तरी हॅलो करायला गेली होती. गिरीश कर्नाडना यायला थोडा उशीर होता. तोपर्यंत पार्टी सुरू करायची होती. मघाच्या स्वागतिकेनं मायाला हाताला धरून टेबलापाशी नेलं. तिच्या हातात आग्रहानं डिश दिली. तिच्या शेजारी आणखी एक ललना येऊन उभी राहिली. मायाकडे बघून तिनं हसत विचारलं, आपण कोण? परिचय? मी आशा वैद्य. वा, बरं झालं आपली ओळख झाली. मंद पोपटी रंगाची तिची गार्डन साडी मायानं अगदी नीट न्याहाळली. पुढच्या महिन्यात असला नग घेतलाच पाहिजे, तिनं मनातल्या मनात नोंद केली. पोपटी साडीशी ती गप्पा मारत उभी राहिली. बोलता बोलता दोघी नाजूकपणे डिशमधले पदार्थ संपवत होत्या. आता हॉलमधली गर्दी खूप वाढली होती बाई. अनेक सूट्स आणि साड्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यापैकी एकही मायाच्या ओळखीची नव्हती. मायाला त्यामुळे रिलॅक्स्ड वाटत होतं. शी वॉज एन्जॉईंग द सिच्युएशन. आणि आणि हाय, मायाच्या दिलाची धडकनच वाढली. एक फार फार म्हणजे फारच हँडसम माणूस दारातून आत आला. अगदी थेट आमिर खानच. आईला, कयामतच. तोच निष्पापपणा, तीच सिन्सिअरिटी असलेला चेहरा, डोळे झाकून प्रेमात पडावं राव, असा रिलायबल माणूस आहे हा. आपण आशाचं सोंग घेतल्याचा मायाला एवढा पश्चाताप झाला ना. हाय हाय, आमिर खान. त्याचा पत्ता काढून उद्या यायला भेटायचंच असं तिनं ठरवलं बरं का. मघाची ती स्वागतिका पुन्हा तिच्या जवळ आली. मॅडम, आपल्याला काय हवंय? कोणतं आईस्क्रीम आणू? नाही, नको, कोणतंच नको, आय एम फुल. खरंच मॅडम? विचारायचीच विसरले. तुमचे मिस्टर मेजर वैद्य कुठे आहेत? आले नाहीत का? माया तीन ताड उडाली. मेजर वैद्याचा मुद्दा ती फार विसरूनच गेली होती. ती गोंधळून म्हणाली, आलेत ना. अच्छा, कुठे आहेत? मायाची नजर हॉलमध्ये भिरभिरली. मगाच्या आमिर खानवर स्थिर झाली. तिने त्याच्याकडे बोट दाखवत म्हटलं,
ते पहा माझे मिस्टर. मायाला ती कल्पना फार फार सुखाची वाटली. मनानं तिनं त्याच्या बाहुपाशात स्वतःला केव्हाच झोकून दिलं होतं. मघाची स्वागतिका आता स्टेजवर उभी होती बरं का. तिनं अनाउन्समेंट दिली. आम्हाला कळवताना अतिशय खेद होतोय की गिरीश कर्नाड काही अपरिहार्य कारणानं आज येऊ शकत नाहीयेत. तेव्हा आजच्या शोचं उद्घाटन, या फिल्म क्लबचं उद्घाटन ते करू शकणार नाहीत. सो मिसेस आशा वैद्य यांना मी अशी विनंती करते की त्यांनी फिल्म क्लबचं उद्घाटन करावं आणि मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत. आई शपथ! आईला हे असलं काय अपेक्षित नव्हतं राव. फिल्म क्लबच्या उद्घाटनाला मी काय बोलणार? तिला आपल्या पोटात बर्फाची लादी ठेवली आहे कोणीतरी असं वाटलं. बट इट वॉज टू लेट. स्वागतिकेच्या या सूचनेचं सभासदांनी स्वागत केलं, टाळ्या वाजल्या. आता काय तिला बोलणंच भाग होतं. करते काय? ती लटपट्या पायांनी स्टेजवर गेली. भारतीय कला, हस्तकला, मानवी आविष्काराचं आधुनिक साधन म्हणजे चित्रपट, आर्ट फिल्म्स, भुवन शोमची वैशिष्ट्य, लालूच्या फिल्म क्लबच्या स्थापनेमागचा हेतू, असं कितीतरी ती बोलली. या क्लबला सुयश चिंतायला आणि आशीर्वाद द्यायला भाषणाच्या शेवटी ती मुळीच विसरली नाही. 8 मिनिटाच्या भाषणात ती 2-3दा अंमळ पाणी प्यायली, एवढंच काय ते. लोकांना भाषण आवडलं होतं. ते 8 मिनिटात संपलं म्हणून आवडलं होतं बहुधा. भुवन शोम बघितला सगळ्यांनी, तोही संपला. गेले की सगळे. हॉलमध्ये आता फक्त जाजमवाला, खुर्च्यावाला आणि स्पीकरवाला एवढेच राहिले. ती बाहेर जायला निघाली. तिथं आता थांबायची तिची बिलकुल तयारी नव्हती. हॉस्टेलवर जायला हवा होता ना, रात्र झाली होती. ती हॉलच्या बाहेर पडणार एवढ्यात मगाची ती स्वागतिका परत आली की. आता ही काय म्हणते कोणास ठाऊक. मॅडम प्लीज थांबा, तुम्हाला सोडायची व्यवस्था केली आहे. कुठे सोडणार? कमाल करता मॅडम, तुमच्या बंगल्यावर मेजर वैद्यही येत आहेत. वाव, मायानं स्वतःभोवती गिरकी घ्यायचा मोहच आवरला. आमिर खान येतोय. मगाचा आमिर खान समोर आला. एक 50शीचा गृहस्थ, त्याच्याशी तो बोलत होता. मगाच्या पोपटी गार्डननं कारमध्ये ड्रायव्हरची सीट पकडली. गाडीत आमिर खान म्हणजे मेजर वैद्य, स्वागतिका आणि तो 50शीचा थेरडा असे सगळे बसले. कार सुरू झाली. वेगानं धावायला लागली. माया आता मात्र अस्वस्थ झाली होती. काहीतरी करणं भाग होतं ना. काय करायचं सुचतच नव्हतं तिला. एका बंगल्यापाशी कार थांबली की हो. बंगल्याच्या गेटवर पाटी मेजर अरविंद वैद्य. मायानं ठरवलं, या बंगल्यापाशी उतरायचं, सगळ्यांना गुड नाईट करायचं आणि कार गेली की रिक्षा पकडून सरळ हॉस्टेलवर जायचं. कार थांबली, सगळे उतरले. पोपटी गार्डन म्हणाली, मेजर साहेब आता आम्हाला कॉफी हवी आहे बरं का. आशाताई लेट अस हॅव इट. चला तुमच्या बंगल्याच्या लॉनवर बसून मस्त कॉफी पिऊया. आता हरलीच माया, संपलंच तिचं सगळं. अगदी थकलेला स्वर काढून म्हणाली, माझी जरा तब्येत बरोबर नाहीये, तुम्ही जा घरात, मी जरा इथेच थांबते. तो म्हातारा होता ना 50शीचा, तो आला तिच्याजवळ. तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, माया चल आत, कॉफी घे, तुला खरंच गरज आहे कॉफीची. मायाचे डोळे आश्चर्यानं विस्फारून गोट्या झाल्या त्याच्या. पोपटी गार्डनवालीला इशारा करत ते म्हणाले, आशा कॉफी कर ग पोरीसाठी. माया अवाक. म्हणजे तुम्ही? मी मेजर अरविंद वैद्य आणि ही आशा वैद्य माझी बायको. आय एम सो सो सॉरी. मगाची स्वागतिका हसून म्हणाली, आणि माया मी लालूची मैत्रीण लीना गुर्जर. आणि बाईसाहेब मगाशी पार्टीत ते माझे मिस्टर म्हणून ज्याच्याकडे तुम्ही बोट दाखवलं ना, तो हा माझा वुडबी नवरा आहे, याने की मेरा मंगेतर. आमिर खाननं हात जोडले. लीना लकी आहेस ग बाई. काय हो, तुम्हाला लीनाच्या आधी मला नव्हती का लग्नाची मागणी घालता येत? मी ताबडतोब लग्न केलं असतं की तुमच्याशी. असं कुणीही बोट दाखवायला मोकळंच नसतं सोडलं तुम्हाला. अजून विचार बदलताय का बघा, मी तयार आहे. सगळे खूपच खळखळून हसले. लीना म्हणाली,
तू आशा वैद्य नाहीयेस हे मी ताबडतोब ओळखलं होतं. कारण आशा आंटीला मी ओळखते. माझ्या नवऱ्याला स्वतःचा नवरा म्हणून जेव्हा डिक्लेअर केलंस ना, तेव्हाच खुन्नस म्हणून मी तुझ्या हस्ते उद्घाटन अनाउन्स केलं आणि तुला भाषण करायला लावलं. मेजर वैद्य कौतुकानं म्हणाले, "पण भाषण छान केलंस हां पोरी. आमच्या आशाला नसतं जमलं असं." मायानं अगदी न राहून विचारलं, "पण मेजर साहेब तुमचं इन्व्हिटेशन तर माझ्याकडे होतं. तुम्ही फंक्शनला कसे आलात?" लालूनं आमंत्रण दिलं. साताऱ्याला जायच्या आधी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "माझी मैत्रीण माया एक नंबरची धांदरट आणि चम आहे. ती इन्व्हिटेशन पोस्टात टाकल्यावर मला बिलकुल भरोसा नाही. हे घ्या तुमचं कार्ड. तिनंही टाकलं तर डबल होईल. चालेल ना?" "ते चालेल एक वेळ." लालू आपल्या मागं काय बोलतो हे मायाला कळलं होतं आणि आता ती त्याला उलटा सुलटा झापणार होती. रात्र झाली होती. मेजर वैद्यांनी तिला हॉस्टेलवर पोहोचवलं. सकाळ झाली. लेक्चर्सनं जायच्या आधी तिनं सहज म्हणून हॉस्टेलची डाकपेटी उघडली. आत तिच्या नावाचं फिल्म क्लबच्या ओपनिंगचं इन्व्हिटेशन कार्ड पडलं होतं आणि लालूचं पत्र होतं. "सर्वांसमोर तुला दिलं नाही. माया तुला एकटीलाच निमंत्रण देतोय. नेहमीप्रमाणे तू मैत्रिणींना गोळा करू नयेस म्हणून. फंक्शनला येच. वाट बघतोय." आली का मजा मंडळी कथा ऐकताना? काय धमाल होती ना माया? म्हटलंच आहे लेखिकेने तिला तुफान असं. नीता गद्रे यांनी लिहिलेली आणि चेतना वैद्य यांनी अभिवाचन केलेली गंमत ही कथा तुम्ही ऐकलीत. मला असं वाटतं बाबा की ही कथा तुम्हाला खूप आवडली असेल तेव्हा कमेंट्स मध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला कथा किती आणि कशी आवडली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर कराच करा. टू टू टू